सर्वांनी आपल्या समोर शक्यतो वही पेन ठेवा आणि उत्तर द्यायची बिलकुल कुणीही घाई करायची नाही. आज अजिबात कुणी घाई करू नका. प्रश्न व्यवस्थित वाचा, अर्थ समजून घ्या, प्रश्न काय विचारलाय ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्या आणि मग उत्तर द्यायची घाई करा. चला जाऊयात आजच्या नवीन टॉपिक कडे. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहेत. खास तुमच्यासाठी NMMS या परीक्षेची आपण करतोय तयारी. आणि तुम्हाला स्क्रीन दिसते का? हो. हो. ओके, गुड. गौरी झाली का जॉईन? झाली ग. काय नाही. चला हा नवीन टॉपिक सुरू करायचा आहे ना सर? बघा ना, काय टॉपिक वाचा की. क्षेत्रफळ. हम्म. क्षेत्रफळ. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. इंटरेस्टेड टॉपिक आहे, मजेशीर आहे, समजण्यास खूप सोपं आहे, पण सातत्याने तुम्हाला त्याच्यामध्ये उतरावं लागेल आणि स्वतः सराव भरपूर करावा लागेल. चला, तुमच्यासाठी नवीन क्षेत्रफळ पाहण्यापूर्वी तुमची आता मी कसोटी घेणार आहे आणि तुमच्यासाठी कोण बनेगा ठाकूर. आणि गेम सुरू करतोय मी आता. स्टार्ट गेम. प्रश्न नीट वाचा बरं कुणीतरी. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे? खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे? आणि कॉम्प्युटर यांच्यासाठी ऑप्शन घेऊन या. हे आहेत तुमचे ऑप्शन. आणि घड्याळ सुरू करतोय. घडी टिक टिक सुरू हो जाए. तर उत्तर सांगू का? नाही सांगायचं आत्ताच, घड्याळ पूर्ण संपून द्यायचं. आणि आता मी ज्याला प्रश्न विचारीन त्याने उत्तर द्यायचं. माझा पहिला प्रश्न असणार आहे तनिष्का गरट. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. तनिष्का, फास्ट मध्ये सांगायचंय तुला, फक्त वेळ 5 सेकंद. बी. ऑप्शन बी. ओके, आता तुझा माईक बंद कर. यानंतर दुसरा प्रश्न विचारणार सानिका. वेळ संपला सानिका. तिसरा प्रश्न असणार आहे शलाखा. ऑप्शन ए. ऑप्शन ए. चौथा प्रश्न असणार आहे आर्या. ए. ऑप्शन ए. पाचवा प्रश्न असणार आहे गौरी. बी. आणि सहावा प्रश्न सिमरन. बी. बी. आणि शेवटचा प्रश्न अजून कोणाला सांगायचा का? देवराचा नंबर सगळ्यात लास्टला. त्याला चला देवराज, तुझा ऑप्शन सांग. सी. सी. ओके, सगळ्यात अगोदर ऑप्शन तनिष्काने दिलं, तर कॉम्प्युटर बी को लॉक किया जाए. गलत. आन्सर गलत. ऑप्शन ए सांगितलं होतं कुणी? ऑप्शन ए को लॉक किया जाए. डी गलत. आणि ऑप्शन डी कुणीच नाही सांगितलं. ऑप्शन सी देवराज. पाहूयात कॉम्प्युटर.
का रे बाबांनो, काय असं झालं? काय प्रश्न होता? अपरिमेय संख्या कोणती? अरे 503 ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात एकचं वर्गमूळ एकच निघतं, ही पण परिमेय संख्या आहे. आणि वर्गमुळात 9 म्हणजे 3, ही पण परिमेय संख्या आहे. ह्या सीचं वर्गमूळ निघतं का सांगा बरं? नाही. नाही. कसे चुकले? चला, ये रहा आपके लिए अगला सवाल. सवाल नंबर 2. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आणि ऑप्शन आहेत हे. आणि वेळ सुरू होती तुमची आत्ता. तर उत्तर आलं पण थांबा. उत्तर माझं यार. येस, देवराज चालेल आहे. शाला कोणाचे माझं आले? ज्यांचं आलंय त्याने नाव सांगायचं. शलाखाने एक सांगितलंय, त्यानंतर देवराजने सांगितलंय, गौरी. सानिका. उत्तर नाही सांगायचं, उत्तर नाही, फक्त नाव सांगायचं. सानिका. सृष्टी, हो. तुझा ऑप्शन सांग आता. ए. बा, गौरी तुझा ऑप्शन सांग. ए. शलाका तुझा ऑप्शन सांग. ई. त्यानंतर देवराज तुझा ऑप्शन. ए. कंप्यूटर, बहुत सारे बच्चे लोग ने ए ऑप्शन बोला है. ए को लॉक किया कीजिए. कारण आंतर कोण एकरूप नसतात. संगत कोण एकरूप असतात, आंतरविक्रम कोण एकरूप असतात, आणि बाह्य विक्रम कोण एकरूप असतात. बरोबर उत्तर दिलं, सगळ्यांचं अभिनंदन. एकचा वजा 5वा घात गुणिले एक्सचा 8वा घातांक. घातांक नियम वापरून एक्स ची किंमत किती? आणि ऑप्शन आहे तुमच्यासाठी हे. आला पर्याय सर. सर आला पर्याय. गौरीचा तर आला, आला पर्याय. आर्याचा आला, तर आला पर्याय. शलाखा आला, सृष्टी. सृष्टीचा आला. आणि वेळ सुरू होते तुमची आत्ता. इथून पुढे राहिलेल्या दोन्ही प्रश्नांसाठी घड्याळ बंद व्हायच्या अगोदर तुमचं नाव आलं पाहिजे. चलो, सगळ्यांनी एका स्वरा सगळ्यांनी एका स्वरामध्ये पर्याय सांगायचा. ए बी सी डी. बी. 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 ऑप्शन बी को लॉक किया जाए. बरोबर घातांकाचा नियम वापरला तुम्ही. 8 आणि 5 पाया एक्स आहे, पाया समान आहे, म्हणून वरील घातांकांची बेरीज होते. 8 मधून 5 गेले 3. आणि प्रश्न 4. 0.03 या संख्येचा घन किती असणार आहेत? आणि ऑप्शन आहेत हे. तर आलं सर आलं. येस, येस. वेळ संपलेली आहे. आर्या तुझं ऑप्शन सांग. आर्या, आता नाही सांगायचे आर्या, लवकर.
सर डी नंबर. आर्या आर्या बोलते का? हा सर डी नंबर. बर, माईक बंद ऑप्शन होता. डी. बर, ऑप्शन डी. यानंतर गौरी तुझा ऑप्शन सांग. गौरी, शलाखा, सृष्टी. ऑप्शन सी. बी बी. सी. सी. सी का बी? बी. सी. सर डी. डी. सर ए. नाही ए. सर बी. सर मी सांगू. बी असा बी. का? सर बी. आता सर डी. काही डी म्हणतात, काही बी म्हणतात, काही सी म्हणतात, काही ए पण म्हणतात. सर डी. बी. सर डी. डी. सर डी. सर डी. डी सर को डी. लॉक किया जाए. बरोबर, बरोबर. आणि हा आहे तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. आणि ऑप्शन आहेत हे. आणि घड्याळ सुरू होते आता. तर उत्तर आलं. तर उत्तर आलं. तर उत्तर तर आलं. आलं. चला, मी तर पहिला उत्तर आलं. प्रश्न विचारतो. शलाखा. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ओके. यानंतर दुसरा प्रश्न विचारतो. गौरी. ए. ऑप्शन ए. तिसरा प्रश्न विचारतो. सृष्टी. ए. ए. चौथा प्रश्न विचारतो. आर्या. सर ए. बर. आरती आली का? सिमरन आली का? हो. सिमरन सांग. ए. ए. देवराज तुझं उत्तर सांग. ए. येस. ए हे तुमचं उत्तर आहे. कारण तुम्हाला प्रश्न मी फसवणारा विचारला होता. तुम्हाला शिरोलंब संपात नव्हता विचारला. काय विचारला होता? मध्यगा संपात ईचे स्थान कुठे असते? आणि काय लक्षात ठेवायचं? कोणत्याही त्रिकोणाचा, विशाल कोण असो, लघु कोण असो, काटकोन असो, प्रत्येकाचं मध्यगा संपात बिंदू हा कुठं असतो? अंतर्भागामध्ये असतो. येस, बरोबर सांगितलेलं आहे. आणि आता आपल्याला ज्यासाठी टॉपिक सुरू करायचा आहे तो टॉपिक आहे क्षेत्रफळ. आणि आता तुम्ही सांगायचंय मला की तुमच्या समोर आता आपला कोण बनेगा टॉपर स्टुडंट हा पहिला चॅप्टर, पहिला भाग संपलाय. आणि तुमच्या समोर जी आकृती दिसते ती कोणत्या चौकोनाची आहे? फटाफट सांगायचं. समभुज. म्हणे समभुज. समभुज. समभुज सर. समभुज. समभुज. अजून कोणाला सांगायचं? आकृती मोबाईलवर जरा बारीक दिसती, मोठी दिसती, क्लिअर दिसती? क्लिअर क्लिअर दिसते. क्लिअर दिसते. ओके. मग उत्तर तुमचं कोणता चौकोन आहे? समभुज. समभुज. समांतरभुज. बघा, समांतर कोण म्हणतंय? तर देवराज. देवराजचं उत्तर बरोबर आहे. देवराजने बरोबर ओळख. बघा, तुम्हाला इथंच तुम्हाला फसवलं जातं. समभुज का म्हणलात बरं तुम्ही सांगा? सगळ्या बाजू तुम्हाला सारख्या दिसतात का? नाही. मग तुम्ही समभुज का म्हणले बरं? जेवढी एडीची लांबी आहे तेवढी सीडीची लांबी आहे का? नाही. मग खुशाल तुम्ही नाही. अंदाजे गोळ्या मारायला शिकला तुम्ही, अंदाजे. नाही सर. विचार करत नाहीत, विचार करत नाहीत. डोक्याला थोडस विचाराला चालना देत चला. आता जर मी हा समांतरभुज आहे, सांगा बरं समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण कोणकोणते पाहिले? समांतरभुज. समांतरभुज चौकोनाच्या
सम्मुख. समोरासमोरील बाजू. समोरासमोरील बाजू बाजू एकमेकांना एकरूप असतात, टाळ. समांतर असतात. अजून दुसरं वैशिष्ट्य. हा. सम्मुख कोण कसे असतात समांतरभुज चौकोनाचे? एकरूप. एकरूप असतात, बरोबर आहे. कर्ण कसे एकरूप. असतात? एकरूप. कर्ण कर्ण एकरूप नसतात. हा दुभागतात परस्परांना. परस्परांना दुभागतात. आणि सम्मुख कोण कर्णामुळे? सम्मुख दुभागतात. कोण कर्णामुळे दुभागतात. आता मी ए शिरोबिंदूतून लंब टाकतो. काय म्हणलं मी? ए एक शिरोबिंदूतून लंब टाकतो. माझा लंब सीडीवर पडल का एडीवर पडल का एबी वर पडल सांगा बरं. कुठून ए टाकल्यावर? बी वर. ए वर ना. ए प्रश्न बी वर. प्रश्न नीट ऐका. मी ए शिरोबिंदूतून लंब टाकणार आहे. तो लंब सीडीवर पडल का एडीवर पडल का एबी वर पडल? कशावर ए बी. थांबा. ए बी. एडी. प्रश्न कळालाय का तुम्हाला? मी अजून एकदा सांगू का? सांग. हा, नीट लक्ष द्या, आता मध्ये बोलू नका. हा. मी ए शिरोबिंदूतून लंब टाकणार आहे. मग सी. तो लंब सीडीवर पडल का एडीवर पडल की एबी वर पडल? बी सी. डी सी. बी सी. बी बोला सी. बोला बी बोला. सी. बी सी. बी सी. डी सी. बी सी. डी सी. सीडी कुणी उत्तर दिलं? डी सीडी सी. सीडी उत्तर कुणी दिलं खरं सांगा. त्याला का? त्याला का? लंब हा कधी बी खाली पडतो, समोरच्या बाजूवर पडतो. आणि मी बीसी ऑप्शन सांगितलंच नव्हतं तुम्हाला. मी फसवलं तुम्हाला. बरोबर आहे का नाही? हो. हो. मी काय म्हणलं? ए ली. शिरोबिंदूतून ए शिरोबिंदूतून माझा लंब कुठे पडल? मी पर्याय दिला तुम्हाला डीसी, एडी आणि एबी. मी बीसी पर्याय दिला होता का? नाही. दिला. चला, आता बघा लंब कसा पडतोय. तो लंब कसा पडतो रे? तिरका पडतो, 90 अंशात पडतो का गोल पडतो? काटकोनात. 90 अंश. काटकोनात पडतो. अंशात. 90 अंशात. 90 अंशात कसा पडतोय बघा आता. 1 2 3 हा आहे समांतरभुज चौकोन. आणि आता ए शिरोबिंदूतून मी लंब टाकतो. पडला पडला. झाला का काटकोन? हो. हो. बघा लंब मी परत दाखवतो कसा पडला. पडला का लंब? हो. हो. कसा पडला? कसा पडला? काटकोनात. आता काटकोनात. लंब लंब पडल्यामुळे जो त्रिकोण तयार झालाय त्या त्रिकोणाचे नाव सांगा. ए बी ई. ए बी. ए बी ई. नाही. ए बी. नाही. बी ई ए. हा, बीई ए हे उत्तर बरोबर आहे. ए बी ई हा त्रिकोण आहे. पण मी निरीक्षण काय केलं? हा मला काटकोन दिसतोय म्हणल्यावर मी बीई ए म्हणू शकतो किंवा ए बी म्हणू शकतो. तसा तर तुम्ही बीई ए बी म्हणू शकता. पण हा कोणता त्रिकोण आहे? काटकोन. काटकोन कोण त्रिकोण आहे. त्रिकोण. मग काटकोन करणारा कोण कोणता आहे? बी ई ए. ई बी आहे, ई ई. ए. आता मी काय करतो बघा. मी जो ए बी हे बघा, हा ए बी नीट लक्ष द्या बरं का. आता नीट लक्ष द्या. आपलं संपूर्ण लक्ष स्क्रीनकडे ठेवा. मी आता बी हा काटकोन त्रिकोण कापणार आहे. काय करणार आहे? कापणार आहे. किंवा तिथून बाजूला उचलणार आहे आणि इकडं डीसी कडे घेऊन जाणार आहे. कोणता त्रिकोण मी उचलून घेऊन जातोय? ए बी बी बी. बी. हा काटकोन त्रिकोण मी कापून किंवा उचलून त्याच्या विरुद्ध बाजूला घेऊन जाणार आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. मी काय करतोय बघा. त्याला कलर दिला मी त्या त्रिकोणाला.
पांढरा कलर AEB. आणि हा उचलायचा आहे मला आणि इकडे डीसी कडे घेऊन जायचा आहे, डीसी बाजूकडे उचलला. काय झालं रे बाळांनो? चौकोन आयत तयार झाला. हा, आयत बघा झाला. बघा नीट लक्ष द्या. आता कसा होता? समांतरभुज होता, बरोबर आहे. हा. हो. आता मी तो त्रिकोण उचलला आणि इकडे जोडला, त्याच्यामुळे काय आयत तयार झाला. झालं? हा, आयत समांतरभुजचं कशात रूपांतर झालं? आयत. आयत मध्ये. आयतामध्ये रूपांतर झालं. हो का, असं आयतात रूपांतर झालं. हे बघा असं त्याला काय येत तयार. हो. तिकडचा भाग कापला, तिकडचा कापला आणि इकडे डीसीला जोडला. त्याच्यामुळे हा झालेला आहे समांतरभुज चौकोनाचा. होता समांतर, पण त्याच्यापासून हा आयत तयार झाला. आयताचे क्षेत्रफळात सूत्र काय आहे? लांबी गुणिले लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. रुंदी. मला सांगा, आपला आपलं समांतरभुज चौकोनापासून आयत तयार झाला, बरोबर. हो. हो. त्याच्यामुळं आयताचं क्षेत्रफळ जे आहे तेच कोणाचं क्षेत्रफळ असतं? समभुज समांतरभुज चौकोनाचं. फक्त लांबी गुणिले रुंदीच्या जागेवर, लांबीच्या जागेवर आला पाया. हे बघा, हा पाया आला. पाया गुणले उंची. पाया गुणले उंची. मग आपण लक्षात कसं ठेवायचं? समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. गुणले उंची. कसं लक्षात ठेवायचं पण? समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आयताच्या पाया क्षेत्र गुणले उंची. आयताच्या क्षेत्रफळ सारखं ठेवायचं लक्षात. लक्षात काय ठेवायचं? आयताचं. आता ABCD हा समांतरभुज आहे, बरोबर. त्याच्यापासून काय तयार झाला? त्याच्यापासून तयार झाला आयत. आपल्याला आयत तयार झाला. हे बघा, मी परत एकदा दाखवतो. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी मी काय केलं? आयतामध्ये रूपांतर केलं आणि आयताचं जे क्षेत्रफळ आहे ते लांबी गुणिले रुंदी आहे. इथं मात्र आपल्याला याच्यापासून सूत्र तयार झालं, लांबी गुणिले रुंदी आयताचं झालं आणि लांबीच्या जागेवर पाया आणि हे रुंदीच्या जागेवर उंची आली. आता उंची पाया कोणता झाला? ABCDचा. ABCD हा BC पाया झाला. BC काय झाला? पाया. पाया. आणि उंची कोणती झाली? ए. AE. उंची झाली. ए. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. समजलं का? उंची. हो. चला, आता वही पेन हातात घ्या. मी तुम्हाला एक प्रश्न देतो, 3 मिनिटाच्या आत उत्तर द्यायचं. ओके. लिहून लिहून घेऊच नका. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 15 सेंटीमीटर आहे व त्या समांतरभुज चौकोनाची उंची 5 सेंटीमीटर असेल, तर त्या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? तर आलं उत्तर. उत्तर आलं. शेवटी उत्तर आहे का नाही? उत्तर हो. किती उत्तर आलं सांगा? 75 सेंटीमीटर. 75 चौरस सेंटीमीटर. 75. 75 चौरस सेंटीमीटर. आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, बरोबर. हो. हो. आणि आता तुमच्या समोर ही आकृती दिसते का आता? हो. बघा इथं त्याच्यापासून कसं कापलाय का, त्रिकोण कसा कापला आणि इकडे जोडला, त्यामुळे आयत तयार झाला. पाया गुणले उंची. आणि तुम्हाला मी प्रश्न देणार आहे आता हा किती नंबरचा? 1 नंबरचा. 1 नंबरचा. एका समान बघू, सगळ्यात फास्ट उत्तर कोण देते बघू आता. ज्याचा पाडा पाठ आहे ना, लगेच उत्तर येणार आहे त्याला. सर आलं उत्तर. सर आलं उत्तर. सर आलं. उत्तर आलं? सर आलं. हा सांगा, हो किती सर. आलं? किती आलं? सर आलं. किती आलं उत्तर? 198 cm².
चौरस सेंटीमीटर. मीटर. बरोबर. बरोबर उत्तर सांगितलं तुम्ही. आणि आता पुढचा प्रश्न नीट ऐकून घ्यायचा आता. आता मी तिकडं नाही जाणार, डायरेक्ट प्रश्नपत्रिकेमधील एकच गणित पाहिजे. हा, येस. कोणतं सर? हा, सर किती तुम्हाला नंबर? सांगतो ना, थांबा ना, थांबा थांबा थांबा. सोपं गणित सांगणार आहे, सोपं. तर अवघड सांगा म्हणजे लवकर सुद्धा. नाही नाही, वेळ कमी आहे ना आपल्याकडे आता. आपल्याकडे खूप वेळ तर कमी 8 आहे. झाला तास संपणार आहे का? 8 वाजता आता 3 मिनिटात संपणार आहे, 3 मिनिटात. तर द्या उद्या. तर 89 झालं होतं. हा, 89 वालं पण होतं. हा, हो का, हे 85 नंबरचं, 85. जर 5m/6 अधिक 3m/4 बरोबर 19/12, तर m बरोबर किती? कशातलं गणित हे? ऍक्च्युअल हा, एकचल ऍक्च्युअल समीकरण. समीकरणे. यस. सुचल का रे तुम्हाला? हो. 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 जर 5m/6 अधिक 3m/4 बरोबर 19/12, तर m बरोबर किती? पटापटापटा सोडवा. सर छेद समान करा पटापट. छेद समान करा. झालं का? आलं. कोणाचं? ला का त्याला का उत्तर आलं? सांग पर्याय. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके. लय फास्ट सोडलं शमापाने. जर उत्तर सांगू. हा, सांग. पर्याय क्रमांक 3. तर 3च आहे पर्याय का? क्रमांक 3. बर, आपण चेक करू. हा, 24 इकडे आले, गुणिले झाले 19/12. 24 भागिलेचे गुणिले झाले, भागिलेचे गुण झाले. 12 × 1 = 12, 4×24, 4×24. आणि 19×2 = 38, आणि 20m आणि 18m 38m. बरोबर उत्तर सांगितलं बरं का. 38 गुणिले होते, भागिले झाले, म्हणजे उत्तर 1 38 बरोबर. 38. एकदम परफेक्ट काढलं उत्तर. वा, व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपला बऱ्यापैकी आता वेळ संपलेला आहे, आणि एकच मिनिट राहिलेला आहे. आता उद्यापासून आपण चक्रवाढ व्याज संपलेला आहे, तरी अजून कोणाचे आज चक्रवाढ व्याजाचे गणित
पुस्तकातले एकदा सोडून बघा बरं सगळ्यांनी. 15 सोडू का? कोणता? 15.1. कशावरचे पण चक्रवाढ व्याज? नाही सर, मग 15.1 सराव संच सोडू का? समांतर चौकोन क्षेत्रफळ. नाही नाही नाही, ते नका सोडू आत्ताच. अजून त्याच्यावरच आपल्याला सखोलपणे पाहिजे.